जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला सोस्ट हरिओम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार आहे, माणसाला परिस्थिती काम करायला लावती. परिस्थिती चांगली असेल तर आपण ते करू शकतो, जर नसेल तर आपल्याला एकदम खालच्या पातळीचं पण काम करावं लागतं. म्हणजे फरक असतो स्वयंपाक बनवून जेवण्याचा आणि आयत्या ताटावर बसून जेवण्याचा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर क्वेश्चन असे कव्हर करणार आहे की जे मला मागच्या व्हिडिओमध्ये विचारले गेले होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला जर बघत असाल तर बायोमध्ये यूट्यूबची लिंक आहे, आपल्या व्हिडिओची लिंक आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला भरपूर गोष्टी समजेल रेशीम उद्योगबद्दल. जे डाऊट होते ते पण क्लिअर करतोय. मेन मुद्दा असा आहे की आता आपण ह्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा गोष्टी कव्हर करणार आहे की त्या गोष्टी मला मागच्या व्हिडिओमध्ये विचारल्या होत्या की आपलं फवारणीचं कसं आहे. आता ह्या सिच्युएशनला पाऊस वगैरे पडतोय, आजूबाजूला जे शेतकरी फवारणी वगैरे करतात त्याचं सोल्युशन कसं आहे, अंतर कसं, आणि आपल्या बॅचचं पण तुम्हाला सिच्युएशन सांगतोय. कारण की ह्या टायमिंगला अशा पावसाळ्याच्या वातावरणातही भरपूर बॅचेस जे आहे ते पूर्णपणे सक्सेस होत आहे आणि भरपूर चांगला पण भाव मार्केटला लागतोय. 815, 820 रुपये, 790 रुपये पर केजीना भाव हा मार्केटला जातोय. म्हणजे आपला कोस जातोय शेतकऱ्यांचा. यामध्ये पण भरपूर जणांचे फायदे. त्यामध्ये जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं, स्क्रीनवरती तुम्हाला 4 पावत्या दिसत असेल, त्या पावत्या तुम्ही बघू शकता. म्हणजे कशा प्रकारे त्या पावत्या आहेत, किती भाव किती लागलेला आहे. त्याआधी सगळ्यात आधी जर पावती तुम्ही जर ही इकडे जर बघितली तर एक्झॅक्ट तुम्ही बघा 1,30,000 आहे. 20 किंवा 22 दिवसामध्ये उत्पन्न येते ह्या सिच्युएशनला, करंट ह्या टायमिंगला. त्यानंतर इकडं जर तुम्ही पावती बघितली तर 1,01,000ची आहे, 21 किंवा 22 दिवसाची. आता पैशाचं मी काहून बोलतोय, कारण की जो शेतीमध्ये जेव्हा किंवा नवीन यंगस्टर असेल, माझ्यासारखा पागल असेल, किंवा शेतीमध्ये असं कोणी सहसा नवीन प्रयोग नवीन काहीतरी करत नाही, ज्याला पैसा दाखवला किंवा पैसा दिसतोय तेव्हाच तो ह्या रेशीममध्ये उतरतो किंवा ह्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी पैशाचं तुम्हाला बोलतो, नाही तर पैशाचं मी तुम्हाला बोललो नसतो. आणि यूट्यूबला पण काही हे असतात, नियम असतात, ते मी उल्लंघू शकत नाही, पण तुम्ही समजू शकता. तिसरी पावती 38,000ची आहे, चौथी पावती 58-59,000ची आहे. म्हणजे ह्यामुळे मी तुम्हाला पैसे दाखवत असतो. आता थोडक्यात मी तुम्हाला आपल्या आळ्यांचं सिच्युएशन सांगतो कसं आहे. तर म्हणजे काय सिच्युएशन आहे, कसं पाला खात आहे, कसं वगैरे पूर्णपणे. आता हे शेड मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो, पण त्याआधी तुम्हाला वातावरण पण दाखवतो. पाऊस एकदम कालपासून उघडलेला आहे, आभाळावरती तुम्ही बघू शकता, आणि सध्या तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सिच्युएशन म्हणजे एकदम चांगली आहे, जी की आपण पाला वगैरे पूर्णपणे कट करतोय. आणि भरपूर जण आता माझे व्हिडिओ बघता, भरपूर जणांना म्हणजे माझा हे पण माहिती आहे की बाबा नेमकं तुती लागवड कुठे आहे, कशी आहे. आता त्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघताना त्यांच्यासाठी सांगतो. आता सध्या आपण ना इथला पाला पूर्णपणे कट करतोय, जो की मागच्या बॅचचा पाला उरलेला होता. आता नवीन हा पाला उगतोय. आता नवीन पाल्याला आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता हे बघू शकता तुम्ही, शेंड्या अशा टाईप होत आहे. आता याला आपण थोडं वेट करणार, आणखी थोडं वेट केल्यानंतर आपण बघणार की बाबा हे शेंड्या असेच वगैरे राहत आहे का. आणि असेच जर शेंड्या राहिले तर आपण याला खत सोडणार. हे खत कसं सोडणार आपण हे पण मी तुम्हाला पूर्णपणे सांगाल. म्हणजे तुम्ही एक अंदाजानं बघू शकता शेंड्या अशा टाईप होत आहे. याचं जास्त असं काही हे वाटून देऊ नका बाबा लय मोठे म्हणून, तसं बिलकुल नाही आहे. आता मी तुम्हाला शेडमध्ये दाखवतो. आता हे शेडचा आपण दरवाजा ओपन केला, जाळी आहेत, हे माशांसाठी, माशात वगैरे सध्या नाही आहे. पण आता तुम्ही बघू शकता अशा पूर्णपणे प्रकारे आपले 100 हंडीपूंची बॅच आहे. इकडच्या 3 रॅकमध्ये आपण पूर्णपणे केलेलं आहे, 1, 2, 3, आणि इकडं 1 आणि 2 अशा पूर्णपणे 5 रॅकमध्ये आपण पूर्णपणे आळ्या सध्या ठेवलेल्या आहे ह्या सिच्युएशनला. आणि सध्याची फिल्डिंग जी आहे, आपण 6वी फिल्डिंग पूर्णपणे आळ्यावरती टाकलेली आहे. 6वी फिल्डिंग टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता, म्हणजे इथं पाला टाकल्यानंतर इथल्या आळ्या पण ह्या उघड्या पडलेल्या आहे. ह्याच सिच्युएशनला मी तुम्हाला सांगतो, आपण पाला टाकल्यानंतर आता काही काही आळ्या पाला खाण्यासाठी पण अशा खाली पडत असतात, त्या पण आपण उचलून टाकणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं थोडं थोडं लक्ष देणं आपलं गरजेचं आहे. आता सध्याचं सिच्युएशनला तिथं उघड्या पडल्या होत्या, तर मी तिथं थोडा पाला टाकून देतो आहे. असं नाही आहे की थोडंफार उघडं पडलं आणि थोडंफार आपण दुपारी पण पाला टाकलं तर हरकत नाही. जेव्हा आपण सकाळी पाला टाकतो तेव्हा जर समजा, आता हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी टाकून दिलेलं आहे. आपण दुपारी पण टाकू शकतो, असं काही नाही. फक्त त्यांना पाला कंटिन्यू प्रोसेसमध्ये त्या राहिल्या पाहिजे, कारण की चौथा मोड उठल्यानंतर त्यांना कंटिन्यू पाला लागतो. म्हणजे तुम्ही सकाळचा टाईम बघू शकता, 11:30 वाजलेले आहेत आणि ह्या उघड्या पडलेल्या आहेत. म्हणजे ह्या टायमिंगला ते एवढा मोठा पाला खाते. हे बघा, इथं उघड्या पडल्या, तिथं उघड्या पडल्या, तिथं उघड्या पडल्यात. हे यांच्यावरती पाला टाकून द्यायचा. तुम्ही बघू शकता इथं पण उघड्या पडलेल्या आहेत. आता ह्या ज्या आहे, चौथा मोड उठल्यानंतर आपण 6वी फिल्डिंग टाकलेली आहे. आणि आळ्या एकदम तंदुरुस्त आहे, एकदम छान आहे, एकदम चांगल्या प्रकारे सगळ्या आळ्या पाला चांगला खात आहेत, चांगल्या पद्धतीने खात आहेत.
सध्याच्या सिच्युएशनला आणखी तुम्हाला शेडमधलं आता काय सांगू जे की समजेल. सध्या तर काही विषय नाही, पण तरीही म्हणजे थोडक्यात तुम्ही समजा पाला वगैरे आपला कसा टाईप आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता पान वगैरे कसं आहे, तर असं पान आहे. आणि ह्या सिच्युएशनला आपण भरपूर असं म्हणजे पाला त्यांच्यावरती टाकतोय, त्यांच्यावरती रोगराई येण्याची म्हणजे रोगराई नाहीच आहे सध्या, कारण की आपण त्यांच्यावरती पावडर वगैरे तसं पूर्णपणे काळजीने टाकतोय. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे काहीच नाही. पाला ते हे पूर्णपणे समजलं. आता तुम्हाला सांगतो बाकीचं म्हणजे एकदम असं साईज पण त्यांची एकदम बेटर आहे. मी तुम्हाला हातात घेऊन दाखवतो की साईज वगैरे त्यांची कशी आहे. आणि एकदम असं छान प्रकारे त्या कोच पण तयार करणार ही गॅरंटी आहे. कारण की पाला तेवढा खाता आहे, आळ्यांची मर पण नाही, आतापर्यंत एकही आळी मिळली नाही. त्यामुळे सांगतोय. आता तुम्हाला आळ्यांची साईज दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, आळ्यांची साईज एकदम चांगली आहे. तुम्ही बघू शकता चांगली आळी फुगलेली आहे, 6च फेडिंग झालेलं आहे. ह्या जवळपास जरी जमलं तर 11-12 फेडिंगमध्ये ह्या आळ्या येऊ शकता, कारण की यांची साईज तेवढी बेटर झालेली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, ज्या तुमच्या कमेंट होत्या, ज्या तुमचे डाऊट होते, याच्यावरती पूर्णपणे मी एक व्हिडिओ बनवतो म्हणून आता मी तुम्हाला त्याच्यात थोडक्यात ते डाऊट तुमचे क्लिअर करतो. म्हणजे हे क्वेश्चन मी कळून घेतो आहे की ते खरंच महत्त्वाचे म्हणजे हे खरंच सांगायसारखे आहेत. हे आतापर्यंत मी कवर केले नाही. कवर जरी केले तर हे एक्झॅक्ट त्या क्वेश्चनचा आन्सर नाही आहे. जास्त गटफळ्यात पडू नका आणि मलाही पाडू नका. तर मी तुम्हाला सांगतो त्या क्वेश्चनचा आन्सर पूर्णपणे कसं आहे प्रॅक्टिकल. आता त्यामध्ये पहिलीच कमेंट तुम्ही स्क्रीनवरती हवं तो व्हिडिओ स्टॉप करून हे बघू शकता की ठीक आहे, कोणाकोणांचा तसा माइंडसेट असतो. आता त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, त्याचं म्हणणं असं होतं की मी ह्या गोष्टीमुळेच व्यवसाय बंद केला की आमच्या साईडला आमची भावकी होती आणि ते भावकी फवारणी वगैरे करत होती, त्यामुळं थोडा विषय झाला होता. हा ठीक आहे, साहजिक गोष्ट आहे, तो विषय होतोही. पण आपलं प्रेमाने सांगायचं काम आहे, आपलं प्रेमाने बोलायचं काम आहे. प्रेमानं गोष्टी सॉल्व्ह होतात आणि बोलल्याने गोष्टी वाढत असतात. त्यामुळे आपलं सांगायचं काम आहे. बाकी ओपिनियन तुमचं आहे, माझं फक्त एक सांगायचं काम होतं. त्यानंतर दुसरी कमेंट एकदम भारी होती. आता समजा तुतीच्या प्लॉटमध्ये जर गवत वाढलं तर आपण त्याच्यावरती तणनाशक मारू शकतो का? म्हणजे थोडक्यात म्हटलं तर आपण राऊंडअप त्यावरती मारू शकतो का? आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. आपला मोसंबीचा बगीचा होता. मोसंबीचा बगीचा आपण काढून त्यामध्ये तुती लावली, तर त्यामध्ये तुतीमध्ये हरळ जास्त प्रमाणात उगते, कारण की आधीचं म्हणजे मोसंबीचं होतं ना, त्यामुळे जास्त उगते. आणि त्यामध्ये आपण तणनाशक मारू शकतो. पण केव्हा मारू शकतो माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा आपली बॅच नसली तेव्हा. आणि तो पाला आपण टाकू शकत नाही लगेच ताबडतोब. म्हणजे समजतंय ना मी काय बोलतो म्हणून. म्हणजे समजा तुम्ही असं समजा की आपण ठीक आहे तणनाशक मारू शकतो, पण जे आपले फवारणी टाकी फवारणी येतात आपलं ते नौजल आहे ना, त्याला आपण पूर्णपणे असं म्हणजे ते एक टोपलं टाईप आपण त्याला करू शकतो. आता ही जर नळी आहे आणि हे टोपलं टाईप आहे, म्हणजे आपण जेव्हा फवारणी करतोय ना, तर ते फवारणीचा बाजूला औषध उडणार नाही आणि हे तुतीच्या झाडावरती जाणार नाही. तुतीचं झाड त्यामुळे मरणार नाही. हे आपल्याला तेवढ्या सिरियसनी तेवढ्या काळजीने तेवढं ती फवारणी करावं लागणार आहे, तेव्हा ती गोष्ट जमू शकते. पण माझं एक प्रॅक्टिकली ओपिनियन असं राहील की बाबा तुम्ही त्यामध्ये छोटं ट्रॅक्टर चालत असेल तर छोटं ट्रॅक्टरही चालू शकता. म्हणजे मला कालच एका जणाचा फोन आला होता की आम्ही 4x1.5 वरती 1 वरती लागवड करतोय, तर तिची म्हटलं करू नका, कारण की 4 फुटामध्ये तुमचं इवन 2.5 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुमचं ट्रॅक्टर चालणार नाही. आणि ट्रॅक्टर चालणार नाही तर त्यामध्ये गवत जास्त होईल. आणि जेव्हा 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर त्याचं खोड मोठं होईल, तर हे खोड मोठं झाल्यानंतर त्याला तो प्रॉब्लेम तुम्हाला देऊ शकतो. कारण की आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल असा प्रॉब्लेम सध्या सिच्युएशनला आपल्याला जाणवलेला. पण हरकत नाही, आम्ही हे समजण्यासाठी किंवा स्वतःला समजण्यासाठी आम्ही हे प्रॅक्टिकली करून बघितलं होतं. पण फवारणी करताना थोडं अवॉइडच करा. करताय तर एकदम काळजीपूर्वक करा, कारण की त्याचं एक थेंब जर झाडावरती पडलं तर झाड तुतीचं जळू शकतं आणि तो लगेच आपण पाला आळ्यांना टाकू शकत नाही. ठीक आहे, समजलं? व्हिडिओला लाईक करा मग बदलं तर. त्यामध्ये आणखी एक अशी कमेंट होती की जर समजा आपल्या तुतीच्या 10 किंवा 20 फुटावरती फवारणी केली तर. आता एक तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो, सहसा 10 ते 20 फुटावरती अंतर नसायलाच पाहिजे आणि फवारणी केली तर तेव्हा आपली बॅच नसायलाच पाहिजे. सहसा 10 ते 20 फुटावरती तुमचं होऊच शकत नाही. आणि इवन जरी राहिलं तर तुम्ही हे शेडचं साईडला घेऊ शकता, म्हणजे एक प्लॅनिंग तशी करू शकता. कारण की तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायचं म्हटलं तर हे आपलं शेड आहे. हे शेड फुटावून म्हणजे समजा 20 फुटावरती इथपर्यंत दुसऱ्याची जमीन येऊ शकते, बरोबर? आणि तुम्ही दुसऱ्याची जमीन इथं असल्यानंतर तुम्ही शेड इथं काऊन घेताय? तुम्ही तिकडे 100 फुटावरती 200 फुटावरती तिकडे घेऊ शकता ना. म्हणजे थोडा प्रॅक्टिकली पण विचार करा की जे आपल्या समोर इन फ्युचरमध्ये काही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे.
ह्या गोष्टीने आपल्याला समोर लय मोठा फायदा होऊ शकतो. आपला जो सेटअप आहे ह्या सेटअपला काही प्रॉब्लेम नाही होणार. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला समजतं ना मी काय बोलतोय म्हणून ह्या प्रश्नावरती. बरं, मी आणखी एक कमेंट होती, एकदम चांगली कमेंट केली होती. तुम्ही हवं तर व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता, म्हणजे तुम्हाला मी जे सांगतो हे पूर्णपणे समजेल. बघितलं का? नाही बघितलं तर बघा, म्हणजे काहून सांगतोय माझ्या मागची तळमळ तुम्ही समजा, कारण की त्या गोष्टी तुम्हाला समजेल. त्याचं म्हणणं असं होतं की 2 एकर त्याचा प्लॉट आहे, चारही साईडनं दुसरा अदर म्हणजे हे प्रोडक्शन ठीक आहे, समजू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. पण जर फवारणी केली आणि तो जर पाला आपण आळ्यानं टाकला तर आळ्या मरू शकतात का? हो, मरू शकता. तुम्ही समजा इथं कोणी फवारणी जरी केली आणि तोच पाला आपण आळ्यांना टाकला शेडमध्ये तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इथं फवारणी केल्यानंतर तो आळ्यांना पण सेंट आला तर तो पण आळ्या मरू शकते. आयजनना आळ्यांना पॉयझनिंग होऊ शकते आणि पॉयझनिंग झाल्यानंतर आळ्या मरू शकतात. माझं जरी सहसा असं म्हणणं आहे की जेव्हा कोणी फवारणी करतं त्यांना आपल्याला सांगायला पाहिजे, म्हणजे आपण त्याला सांगून ठेवायला पाहिजे की तू फवारणी जेव्हा करतो तेव्हा आम्हाला पूर्णपणे सांग, जेणेकरून आम्ही त्या पूर्णपणे बॅचची काळजी घेऊ. सुरुवातीला जर कोणी असं नवीन शेतकरी सुरुवातीला करतंय आणि त्यामध्ये जर असा प्रॉब्लेम आला तर शेतकरी हा खचून जातो. त्यामुळं मी एवढं तळतळीनं तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आळ्या आजूबाजूला फवारणी केली, तो जर पाळा आणलं टाकला तर आळ्या मरू शकता. तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या. याच्यावरती मी पूर्णपणे डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता हे सांगून माझा जीव दमलेला आहे, कारण की प्रत्येक गोष्टीचं सगळ्या गोष्टी सांगणं हे पण लय अवघड असतं. आता हे सगळ्या क्लिपा ॲड केल्यानंतर याला एडिट केल्यानंतर एक्सपोर्ट झाल्यानंतर थंबनेल बनवून अपलोड करणं लय मोठं, म्हणजे माणूस गोष्टींना कदरून जातं. पण ठीक आहे, ह्या गोष्टींना कदरल्यामुळं, माझ्या परेशानीमुळं जर ह्यामध्ये जर कोणाचं चांगलं होत असेल, दुसऱ्यांना गोष्टी माहिती होत असेल, जर गोष्टी समजत असेल तर मी हे करायला तयार आहे. फक्त मला तुमच्याकडनं हवं आहे जे की एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब, याच्या व्यतिरिक्त दुसरं मला तुमच्याकडनं काहीच नको. तुम्हाला जी माहिती लागते ती मी प्रोव्हाइड करायला तुमच्यापर्यंत तयार आहे, यामध्ये काहीच विवाद नाही आहे. तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जुनेच असाल, इथपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्ही जुनेच असाल. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय, धन्यवाद. खूप खूप काळजी घ्या आणि जे करताय ते एकदम मन लावून करा. दुसऱ्या गोष्टीकडं थोडं समजा तुम्ही, पण जे करतो त्याचं 100% द्या. 100% द्याल्यानंतर ठीक आहे, थोडाफार प्रॉब्लेम जाणवेल, पण एक दिवस एक टाईम असेल की तेव्हा आपण पूर्णपणे सक्सेस राहू. आणि बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हाच पूर्णपणे आपण जेव्हा समजत असतो. माणसाकडनं पण चुका व्हायला पाहिजे. चुका झाल्यानंतर ती चूक आयुष्यभर आपण कोणीच करू शकत नाही. त्यामुळे चुका पण होणं गरजेचं आहे. असं नाही की आपण व्यवसायामध्ये 100% माहिती घेऊनच उतरतो म्हणून, तसं बिलकुल नाही आहे. काही काही गोष्टी अशा असतात की त्या मला आताही माहीत होत्या, म्हणजे ठीक आहे आता नाही, पण काही दिवसापूर्वी मला माहिती होत होत्या. तर समजणं तुम्हाला गरजेचं आहे आणि माझं सांगणं तुम्हाला काम गरजेचं आहे. 100% माहिती घेऊन व्यवसायात कोणीच उतरत नाही. जेव्हा उतरतं तेव्हा हळूहळू प्रॅक्टिकली माहिती होतं. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्त लांबून लावत बसत नाही, तुम्हाला जास्त मी बोर करत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय, धन्यवाद. उठावं लागतं परत, माहिती आहे का?